सुरुवात चला आर टीम आपला 12 मॅन या ठिकाणी यायचं आहे. एका बाजूनी साहिल चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आर स्पोर्ट्स हे दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंड वरती करण आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आकाश जांगीरला आपण पाहतोय. मॅच चांगली होईल यात मात्र काही शंका नाही आहे. इथून मात्र या मॅच मधून जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व कायम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे काय घडतोय, करणची विकेट, गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. खर तर महत्वाच्या मॅच मध्ये करणची बॅट या ठिकाणी बोलली नाही आहे. समोर फेकला होता बॉल आणि त्याला मात्र सर्कलला कव्हर करायचं होतं, परंतु इथे सफॅन चांगला झेल पकडला गेलाय. पाहू शकता प्रो त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले होते. क्षेत्ररक्षक आणि एकच धावसंख्येवरती इथे समाधान मानावा लागतोय. एक खरतर धाव आता धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. सुंदर असं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. इथे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची रन इथे येताना पाहायला मिळेल. खरं तर आता 2 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. महत्वाचा सामना एका बाजूने आर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये साहिल चॅम्पियन्स हे दोन संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न आता देखील केला गेला, परंतु आकाशच्या बॅटवरती चेंडू या ठिकाणी आलेला नाही आणि तदनंतर त्यांनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे खूपच चाललाय बॉल बाहेर आणि तदनंतर पंचांनी सांगितलं हा देखील बॉल अवांतरा आणि व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये दिला गेला. 3 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. शुभम गोलंदाजी मार्कवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड वरती आकाशला आपण पाहतोय. हा देखील बॉल तशाच पद्धतीचा, परंतु हा देखील बॉल वाईट पाहायला मिळतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त बाउन्स घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि तदनंतर गोलंदाजाला देखील या ठिकाणी दंडित करण्यात जरूर येणार आहे, कारण पुन्हा एकदा अशा पद्धतीचा बॉल जर आपण हाताळला गेला तुमच्या माध्यमातून तर तो नो बॉल घोषित केला जाईल. हेच वॉर्निंग पंच देत आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आता आकाश देखील थोडासा निराश आहे, कारण त्याच्या बॅटवरती चेंडू येत नाही आहेत. तो प्रयत्न करतोय, परंतु इथे मात्र वारंवार चेंडू बीट होताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शुभम यांच्या माध्यमातून 4 धावा त्यांनी खर्च केल्यात, कौतुक करावं लागेल. खरं तर याही ओव्हरमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी तो आला आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केली. लेट कट चांगला फटका होता. इथे थर्ड मानच्या दिशेने चांगला डायरेक्ट हिट केला, परंतु बॅटर त्या ठिकाणी सुखरूप पोहोचलेत आणि इथे मात्र
एक धाव जरूर येताना पाहायला मिळेल. षटक संपलं पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. साहिल चॅम्पियन्स या टीमच्या 5 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. एक गडी जरूर गमावला या मॅच मध्ये. पहा प्रत्येक टीमला 20 मिनिटाचा वेळ आम्ही पहिल्या इनिंग साठी दिलाय. त्याच्यामुळे सर्व जे गोलंदाज आहेत सर्व टीम आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. रियांस स्मॅशर आणि त्यांच्या विरोधामध्ये बापदेव रियांस वॉरियर्स हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. चला आपण यस कॅप्टन धोनी रेडी राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळाला. स्टॅकेट वरती आकाशला आपण पाहतोय. 9 सेकंड वरती चिन्मयला आपण पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्ग वरती हृदयला आपण पाहतोय. इथे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग. खर तर आकाश जांगेड मी म्हटलं होतं मागच्या ओव्हर मध्ये देखील की तो प्रयत्न करतोय परंतु त्याला मात्र थोडीशी साथ या ठिकाणी मिळत नाहीये. इथे देखील बॉल थोडासा पुढे पडला. बाल बचावले गेले. खरं तर आकाश जांगेड प्रयत्न पहा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाजवाब कमिटमेंट चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. हृदयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करायचं होतं. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव फेकलेत. कौतुक करावा लागेल. खरं तर या मॅच मधून जर तुम्ही जिंकलात तर तुमचं अस्तित्व कायम राहील परंतु हरलात तर मात्र या स्पर्धेची तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका आणि आता या फटक्यावरती टायमिंगला जेव्हा पाहायला मिळतोय आकाश जांगीडच्या बॅट मधून नो लुक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चांगला खेळाडू आहे. कमबॅक करणं जाणतो आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळला होता. तर नंतर आपण जर पाहिलं तर ऑनसाइडला बॉलला टर्न केलं फेकून दिलं सरळ मिड विकेटच्या वरतून सीमारेषेच्या पलीकडे. अभिषेक पाटील सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. गतवर्षी देखील त्यांचा आवाज खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकला होता आणि अप्रतिम समालोचन त्याचं देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आज आणि उद्या देखील ऐकायला मिळेल. या स्पर्धेमध्ये जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत परंतु मागच्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर षटकार आणि या बॉलवरती आता सिंगल येताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना सुरुवातीचे 2 चेंडू आपण जर पाहिले ना तर निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळाले आणि तिसऱ्या बॉलवरती आकाश जांगीडच्या बॅटमधून नो लुकचा शॉट पाहायला मिळाला. षटकार आणि पुढच्याच बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. आता स्ट्राईक रेटवरती डाव करे हाताचा चिन्मयला आपण पाहतोय. हृदयकडे चेंडू सोपवलाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगले गोलंदाजी त्याचे देखील आपण पाहिले. अजून एक चांगला बॉल निर्धाव पद्धतीचा. कौतुक करावा लागेल खरं तर हृदयचं देखील. काय गोलंदाजी केले. आतापर्यंत 5 बॉल फेकलेत आणि फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हर मधील. आता चिन्मयला देखील हात खोलावे लागणार आहेत कारण धावा फलकावरती कमी पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका. आता टायमिंग पाहावं लागेल. वा लाजवाब जजमेंट आणि इथे मात्र चिन्मयला जावं लागेल मैदानाच्या बाहेर.
काय झेल पकडला शिवम यादव होते त्या ठिकाणी आणि आपण पाहू शकता प्रो लिंक वरती कशा पद्धतीने त्यांनी हवेमध्ये झेप घेतली आणि तदनंतर हा झेल मात्र या ठिकाणी कलेक्ट केलाय. कौतुक करावं लागेल याही क्षेत्ररक्षकाचं, कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते परंतु थोडासा पुढे होता. कदाचित हा झेल सुटून सीमारेषेच्या बाहेर गेला असता तर फिल्डर देखील थोडेसे नाखुश आपल्याला पाहायला मिळाले असते, परंतु जजमेंट चांगलं केले, थोडेसे पुढे आले तरी देखील बॉलला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हातामध्ये घेतला आणि त्यानंतर विकेट चिन्मयची इथं आपण पाहिली. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारा धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे सोडून दिला बॉलला, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत. शुभमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज शुभम होताना पाहायला मिळेल. इथे चांगला फटका. आता काय घडतंय या बॉलवरती? क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती आलाय चौकार. चांगला फटका पाहायला मिळतो. आकाशच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शफल झाला त्यानंतर बॉलला मात्र या ठिकाणी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस देखील झालाय. इथे आपण जर पाहिलं यस इथे देखील फाईट बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक स्विच हिट आणि आता देखील हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय चौकार. काय झेल बाद अफलातून झेल पकडलाय आणि एकदा काच आवडले असेल हरमानची तर सगळ्यांनी टाळ्या होऊन जाऊ द्या. पहा खर तर प्रो लिंक वरती आपण रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता
काही तो बॉलला जज केलंय, त्याच्यानंतर तो बाहेर गेला, तदनंतर त्यांनी बॉलला आतमध्ये ढकललं आणि तदनंतर जल्लोष. आकाश जहांगीरची विकेट. अप्रतिम. खरं तर जितक्या वेळेला पाहावं ना तितक्या वेळेला कमी पडेल एवढं चांगलं झेल पाहायला मिळतोय. कौतुक करावा लागेल या झेलचं. अफलातून झेल टिपला गेला आणि ते मात्र आपण जर पाहिलं तर अरमान पठाणचं कौतुक करावं लागेल. महत्वाचा खेळाडू अर्थातच आकाश जहांगीरची विकेट भरपूर काही सांगून जाईल या मॅच मध्ये. 22 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू असताना बावीस धावा धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. शुभम खरं तर वारंवार स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करत होता आकाश, परंतु त्याला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि अफलातून झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलाच बॉल या ठिकाणी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे आपण जर पाहिलं ना तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय. अजूनही या तिसऱ्या ओव्हरमधील आता अंतिम बॉल शिल्लक असणार आहे. 22 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पुढचा बॉल इथे व्हाईट बॉल. यस पण आमच्यापर्यंत वळती लक्षण व्हाईटचे पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती टोटल धावा जर आता आपण पाहिला तर 23 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महागडे षटक पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती. रनमध्ये थोडंसं व्यत्यय निर्माण झाला आणि त्यानंतर तो गोलंदाज त्या ठिकाणी थांबलाय. 23 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा यस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू एक्स्ट्रा पाहायला मिळाले आणि 24 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्यानंतर फक्त 5 धावा होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळतो. लगातारचे 2 चेंडू वाईट आले आणि तदनंतर शेवटचा बॉल हा निर्धाव आला आणि धावफलक मात्र 3 गडी बाद 24 या आकड्यावरती साहिल चॅम्पियन्स या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. रियान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये बापदेव रियान्स वॉरियर्स. चला आपण आता टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टनला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. चला टॉस साठी या. रियान स्मॅशर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये बापदेव रियान वॉरियर्स हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचा. ऑफिशियल शेवटचा पुकार हा दोन्ही टीमला असेल. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिला तर 24 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. चला 19 मिनिटं झालेत. विकेट जाताना तो टाइम आम्ही काउंट केला होता. एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला आयोजकांच्या सूचना येत आहेत त्याच्यामुळे एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. पंच पहा खरं तर टाइम आमच्याकडे अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे अतिरिक्त वेळ जर तुम्ही घेतलात
इथे चांगला फटका ऑनसनला टर्न केले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती आल्या 4. पार्किंगला ज्या कोणी गाड्या लावल्यात त्यांना विनंती असेल पण प्लीज त्या बाजूला करा. सर्वांना विनंती करतोय. फुटपाथ वर्षाच्या बाईक आहेत त्या थोड्या पुढे घ्या. सर्वांना विनंती आहे. यस, आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डबल पार्किंग. चला पुढे जाऊ द्या. सर्वांना विनंती आहे. ज्या गाड्या पार्क केल्या त्यांना विनंती करतोय आपण थोड्याशा पुढे घ्या. अठ्ठावीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आशाभूत नजरेने पाहतायत बॅटर, परंतु पंच सांगतायत इथं आपण जर पाहिलं ना तर चांगला चेंडू आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक सुरू आहे आणि या बॉलवरती चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल मात्र ड्रॉप. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. जमलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. हे पाहू शकता आपण स्क्रीनवरती कशा पद्धतीने तो झेल ड्रॉप झालाय. सोप्या पद्धतीने झेल या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. धावफलक 29 आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि मनीष पवार नगर झेल पकडला. इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावाचा खेळ इथे संपला गेलाय आणि धावफलक 29 वरती जाऊन पोहोचलाय. 30 धावेंचं टार्गेट या मॅच मध्ये. अजून एक चेंडू बाकी असेल, माफ करा. धावा झाल्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला प्रत्येक टीमचा राखीव खेळाडू आपण इथे यायचं आहे. वारंवार अनाउन्समेंट आम्ही करतोय, अन्यथा आपण जर या ठिकाणी आला नाहीत एकोणतीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. इथं देखील फटका हवेमध्ये फसलाय परंतु नोमॅन्स लँड मध्ये बॉल अदलतोय आणि सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि इथे आपण जर पाहिलं ना तर धावा धावफलकावरती 31 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल अर्थातच टार्गेट इथून मात्र या बॉलवरती सेट केलं जाईल. चांगला फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी सुमित आहेत, चांगली फिल्डिंग. बॉलला उचलून फेकले आणि तद्वर मात्र इथे आपण जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. पहिलं सत्र समाप्त झालं आणि धावफलकावरती टोटल 32 धावा लागल्या गेल्यात आणि 33 धावेंचं आव्हान या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील
अभिषेक पाटील सर, धन्यवाद. रियांश वॉरियर्स एका बाजूला आणि रियान स्मॅशर. टॉस केला जातोय. प्रथमेश वाईरकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस दाखवा दोघांनाही. एका बाजूला HPL हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला HPL टेल्स. कोण कॉल करणार आहे? यस, रियान स्मॅशर्स कॉल करेल. HPL टेल इज द कॉल. यस, HPL टेल इट इज. म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे रियान स्मॅशर्स. प्रथमतः निर्णय काय आहे आणि काय सांगशील या स्पर्धेबद्दल? एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन आहे, कारण ऑल इंडिया म्हणजेच अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू देखील तुमच्या टीममध्ये खेळताना पाहणार आहोत. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आणि अखिल भारतीय म्हणजेच ऑल इंडिया आयकॉन कोणता खेळाडू तुमच्या टीममध्ये आहे? टुर्नामेंट तर तशी खूप चांगलीच आहे. गेल्या वर्षी पण चांगली झालेली, यावर्षी अजून चांगली करतील याचा म्हणजे बोलू नाही शकत आता असं. आणि आयकॉन आमचा आकाश आहे. आणि निर्णयाबद्दल काय सांगशील? टॉस जिंकलेला आहे. आम्ही प्रथम फिल्डिंग करू. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अपोजिट संघाच्या कर्णधाराकडे देखील आपण जाणार आहोत. बापदेव, रियान वॉरियर्स समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची. 5 ओव्हरची मॅच आहे. एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन. मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये तुम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी. आयोजन समितीबद्दल काय सांगशील आणि या मॅचबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे आणि एवढ्या मोठ्या स्तरावर आम्हाला खेळण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य मानतो. अशीच पुढे पण मिळत राहावी. आमचा आयकॉन आहेत भूषण गोळे दादा आणि आम्ही याचं चांगलं करू. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बापदेव, रियांश वॉरियर्स एका बाजूला आणि रियान स्मॅशर एका बाजूला पाहायला मिळतोय. रियान स्मॅशर्स या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा आवाजामध्ये होईल बदल. स्वप्नीलजी पवार सरांना विनंती असेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर 32 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने सुमित ढेकले यांना आपण पाहतोय. शुभम आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती करण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा झाल्यात आणि 33 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळतं. फर्स्ट बॉल इथे फुलटॉस पद्धतीचा बॉल आपला स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न सुमितनं केला होता, परंतु या बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये तितक्याशा धावा पुरेशा नाही आहेत, परंतु इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल. खरं तर साहिल चॅम्पियन्स या टीमला एका बाजूने RR स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये साहिल चॅम्पियन्स हे दोन संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. सेकंडवरती शुभमला आपण पाहतोय.
पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. इथे चांगला फटका, इथे गॅपमध्ये चालला क्षेत्ररक्षक आहेत तैनात, चांगली फिल्डिंग. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचलून फेकला आणि तद्वर मात्र एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. यस, टेक्निकल ऑपरेटर आमचे शुभमच पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईक एंडवरती देखील शुभम आपल्याला पाहायला मिळाला. आता स्ट्राईक एंडवरती सुमितला आपण पाहणार आहोत. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जर पाहिलं तर 33 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलं आहे. इथे चांगला फटका, काचिटचा कॉल, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले आणि बॉल चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार. इथे 4 धावा येताना पाहायला मिळतील सुमितच्या बॅटमधून आणि टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 6 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. कारण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. इथे पुन्हा एकदा वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि वा काय रनिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. षटक क्रमांक इथे पहिलं प्रगतीपथावर असताना करण पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. इथे चांगला फटका आणि बाहुबली सुमितच्या बॅटमधून हा बाहुबली स्ट्रोक, बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा चौकार. बॅटचं स्विंग पहा. खरं तर सरळ बॅटनं या बॉलला उडवलंय आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर 4 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 12 वरती जाऊन पोहोचलंय. 33 धावेचं आव्हान पहिल्याच ओव्हरमध्ये करणला टार्गेट केलंय, त्याच्यावर ते 12 धावा इथे एकवटल्यात. सुमितनं चांगली बॅटिंग सुमित करतो मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूमध्ये 11 धावेवरती खेळतोय. शुभम वैयक्तिक 1 चेंडूवरती 1 धावेवरती खेळतोय. इथे ऑन साइडला बाहुबलीच्या बॅटमधून हा बॉल चाललाय उत्तुंग, लांबलचक, ब्युटिफुल, हाय अँड हँडसम. पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर 18 धावा येताना पाहायला मिळत आहेत. का बॅटिंग केले सुमितनं 5 बॉलमध्ये 17. एका हाती किल्ला लढवलाय, त्याला साथ देतो शुभम आणि त्याच्या बॅटमधून 1 बॉलवरती 1 धावाले. टोटल धावा जर आपण पाहिला तर 18 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपण जर पाहिलं ना तर आता या मॅचमध्ये चांगली मजबूत पकड पाहायला मिळते RR स्पोर्ट्स या टीमची. कारण कौतुक करावं लागेल बॅटर सुमितचं. का बॅटिंग केले सुमितनं, अप्रतिम. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. साहिलला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्गवरती. इथे चांगला फटका आणि या बॉलवरती देखील लाजवाब झेल पकडलाय. इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकेट.
जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत एक्स्ट्रा खेळाडू. नवीन फलंदाज अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे मात्र सुंदर पटका खेळून काढला. एक धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आता 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 33 धाव्यांचं टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं होतं आणि आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. साहिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. 19 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका. आता या बॉलवरती टायमिंग पाहावं लागेल. सुमितच्या बॅटमधून हवाई हल्ला, षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 33 धावेचं टार्गेट आणि 26 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 7 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. इथे सुंदर फटका या ठिकाणी खेळत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथे जरूर घेतली जाईल. टोटल 27 या आकड्यावरती धावफलक साधन आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती इथे जरूर लागल्या गेल्यात. सत्तावीस धावा धावफलकावरती रनअपमध्ये थोडंसं या ठिकाणी व्यत्यय निर्माण झाले आणि खरं तर गोलंदाजानं स्वतःला थांबवले. 27 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या मॅचमध्ये 6 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण जर पाहिलं तर चांगला फटका खेळून काढला आणि या बॉलवरती 2 धावा सहजरित्या घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावगडाचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावा इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर फक्त 3 धावेची गरज आहे. इथून या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 3 धावा इथून बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये. मोहितला आपण पाहतो तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय. 30 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहिल हा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती अजूनही फक्त 3 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. चला सामना स्पीडअप करा, कारण पहिल्या डावामध्ये आम्ही पेनल्टी दिले. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता सुमितच्या बॅटमधून, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तीस धावा धावफलकावरती जरूर येताना पाहायला मिळत आहेत.
लगातारचे 2 चेंडू सुंदर पद्धतीचे पाहायला मिळत आहेत. इथे 2 चेंडू लगातारच्या निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळाले. इथे देखील तेच घडतं. आता देखील तशाच प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे आपण जर पाहिलं ना तर 3 चेंडू लगातारचे निर्धाव आलेत. इथे चांगला फटका आणि या बॉलला मात्र फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. सामना फिनिश झालाय आणि हा सामना जिंकलाय टीम RR स्पोर्ट्स या टीमने. वेल प्लेड, अभिनंदन अँड हार्ड लक साहिल चॅम्पियन्स टीम. कॅप्टन आपल्या इकडे यायचं आहे. साहिल चॅम्पियन्स टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण इकडे या आणि मन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण या ठिकाणी देऊया.